नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एम-पी-एस-सी गट क 2026 संदर्भात या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत आयोगाकडून एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेसंदर्भात स्पष्टीकरण इथे आयोगाने दिलेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 184 प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2026 ते 2012 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे आणि एकूण 16,000पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर जवळच्या कोणत्याही बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण आयोगाच्या ऑफिशियल नोटीसवर आलेलो आहोत. 27 जुलै 2026 ला ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता सविस्तररित्या माहिती पाहूया. यामध्ये काय सांगितलंय? शासनाच्या गृह परिवहन विभागानुसार प्राप्त मागणी पत्रकानुसार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क या संवर्गाच्या भरतीकरिता 25/2/2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे आपली जी काही गट क ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये एक पद होतं, ते म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. या पदासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने शासन पत्र परिवहन विभाग 24 जुलै 2026 रोजीचा पत्रान्वये खाली नमूद अर्हता प्रस्तुत संवर्गाकरिता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून ग्राह्य समजण्यास अभिप्राय प्राप्त झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला जी काही अर्हता जाहिरातीमध्ये मेन्शन होती, आता या ठिकाणी या विभागाकडून, विभाग कोणता आहे? परिवहन विभागाकडून आयोगाला पत्र गेलेलं आहे आणि पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की जे काही पद आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकचं, या पदासाठी खालील एज्युकेशन किंवा खालील जे काही डिग्री आहे, प्रमाणपत्र आहे ते सुद्धा पात्र राहतील. म्हणजे तुम्ही यापैकी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात. मग त्यामध्ये काय काय आहे? बी आहे, बी आहे, डिग्री आहे, नंतर पुन्हा बी आहे. तर हे जे काही 8 प्रकारचे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. 8 प्रकारचे जे काही कोर्सेस आहेत किंवा डिग्री आहेत किंवा सर्टिफिकेट आहे, तर हे सुद्धा त्या पदासाठी पात्र राहतील. खाली पहा त्यांनी काय सांगितलंय? वरील प्रमाणे शासन अभिप्रायानुसार समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात असल्यामुळे उपरोक्त शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून प्रस्तुत संवर्गाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणून अगोदरच सांगतोय की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्या. गट क मध्ये आणखी बरेच पद ऍड होऊ शकतात. आयोगाने अगोदरच स्पष्ट केलेलं आहे, पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जे काही मागणी पत्र आयोगापर्यंत जातील ते सर्वच्या सर्व पद या गट क मध्ये ऍड केल्या जातील. म्हणून तुम्ही जर एखाद्या गट क ची वाट पाहत असाल तर नक्कीच तुम्ही हा आयोगाचा फॉर्म भरून टाका. म्हणजे पुढे चालून जर त्यामध्ये पद ऍड झालं तर त्याची वेगळी भरती तुमच्यासाठी येणार नाही. याच भरती अंतर्गत त्या पदाची परीक्षा होणार आहे. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा की हा फॉर्म जो आहे तो भरून टाका. यामध्ये तलाठीपासून लिपिकपासून तर असे भरपूर सारे पद आपल्याला पाहायला मिळतात. तर ही होती संपूर्ण माहिती. यानंतर आणखी जर काही अपडेट आयोगाकडून आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.